मॅडम याला सांगा ना, सतत बघतोय माझ्याकडे. हे चला चला पोरांनो, लवकर लवकर करा चला. अर्धा तास राहिला आहे फक्त. सगळे गेलेत, फक्त तुम्हीच राहिलाय दोघं. निमिष हा? आटप लवकर. 2 प्रश्न मॅडम. निखिल, तुझा पंखा फिरवून झाला असेल, देते मी. तर थोडस लिही बाळा. मॅडम मला सप्लिमेंट हवी आहे. सप्लिमेंट कशाला हवी आहे? ते रे, तू आत्ताच जिम जॉईन केलीस ना? नॅचरली बॉडी बनव. सप्लिमेंट पाहिजे. आजकालच्या पोरांना मेहनत करायला नको, सप्लिमेंट द्या. तुम्ही दोघं एपिसोडच्या सुरुवातीला बोललात की दोघांपैकी एकच जाऊ शकतो, ते कन्फर्म आहे ना? मॅडम सप्लिमेंट म्हणजे पुरवणी हवी आहे मला. पुरवणी मागतोय मी. असं म्हण ना मग. 100 देईन मी तुला. काय हे घे. थँक्यू. अगं बाई, किती लिहितोय. मॅडम माझं पाठांतर खूप छान आहे. टायमिंगचं काय? काय? अर्धा तास. मी मगाशीच सांगितलं, अर्धा तास जास्त वेळ नाहीये. भेट रे बाय. हा बोल ना. अरे ती आता एक्सप्रेशन द्यायला लागले. मी आवाज दिला, माझ्याकडे रिएक्ट हो ना. सॉरी. मॅडम यांनी दुर्बीण आणली आहे. माझ्या उत्तर पत्रिकेत उत्तर बघतोय. ही बघा. तू दुर्बीण का आणलीयस? मॅडम हा. सकाळी माझा चष्मा तुटला मॅडम. हा मग घरचे बोलले की तू परीक्षेला जाऊ नको. नाही मी परीक्षेला जाणार. म्हणून मी लगेच चष्म्याच्या दुकानात गेलो मॅडम. तर तो बोला 15 दिवस लागतील. म्हणून मॅडम मी ना लगेच डॉक्टरकडे गेलो. तर डॉक्टर मला बोला तू एक काम कर, तू +1ची ना दुर्बीण घेऊन जा. म्हणून मॅडम मी +1ची दुर्बीण घेऊन आलोय मॅडम. मॅडम काहीतरी रिएक्ट हो मॅडम. मॅडम काहीतरी बोला मॅडम. मॅडम तुमच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशनच नाहीत मॅडम. हो मॅडम, डायरेक्ट एक्सप्रेशन अंगावर आले माझ्या. बघा मॅडम, मी माझा पेपर बघत नाहीये मॅडम. मी याचा पेपर का बघू मॅडम? ऐका, सत्यनारायणाची कथा आहे का फेकेश्वर आहे? निमिष कुलकर्णी, चष्मा तुटला म्हणून घरी नाही बसला तो. अहो पण नाही. पेपर लिहायला आलाय. अहो पण आणि तू या गरीब विद्यार्थ्याचा छळ करतोय. ऐक ना, माझंच किटे, मला पण बोलू दे ना. तू गप्प बसायचा. पेपर तुला कॉपीचा रिमार्क देऊ का मी? मी लिहितो पेपर. ए बाळा, तुला कोण नाही काही बोलत. तू बस. लिहितो मी लिहितो. तू भेट रे. ए जोड्या लावा सांग ना. ए जा रे. यार ठीक आहे, नको करू मदत. नाहीच करणार. मलाच माझं काहीतरी करावं लागेल आता. कर जा. ए स्कॉलर, कॉपी करणार काय? कॉपी. मॅडम हा कॉपी करतोय. ए मला पण एक सांग ना, स्ट्रॉंग सांगा. हा विनोद ना, पॅडी दादा आणि डायनासोर स्किट करायचे ना, तेव्हा पण वर्क नाही व्हायचा. एक मिनिट. पॅडी दादा डायनासोर बरोबर स्किट करायचा? मग डायनासोर उगाच नामशेष झाले. प्लीज नको. ए नाही रे. अहो कॉपी करतोय म्हणजे यांनी चीट आणल्या आहेत. ह्या बघा, ही बघा याची चिठ्ठी. ही बघा याच्यात उत्तर आहे. आता तुझी वाट आहे. कशावरून ही त्याची चिठ्ठी आहे? हा म्हणजे तुझी पण असू शकते. माझी कशी असेल? मीच का स्वतःची चिठ्ठी तुम्हाला देईन ना? स्वतःच्याच पायावर का कुऱ्हाड मारून घेईन मी? तुम्ही एक काम करा, तुम्ही त्याला चेक करा. त्याच्याकडे चिठ्ठ्या आहेत. बस झालं मॅडम. मॅडम एक मिनिट मॅडम. मॅडम म्हणजे बघा तुम्ही, शपथ सांगतो मॅडम, मॅडम ना खरंच सांगतो. बघा मॅडम बघा बाबा. एक मिनिट मॅडम. आता मला चेक करा मॅडम, माझ्याकडे काय नाही. बघितलंस?
बघितलंच किती प्रामाणिक मुलगा आहे हा. अहो चिठ्ठ्या. ए, तू याच्यावर संशय नाही घ्यायचा. अहो पण चिठ्ठ्या बघा. तू एकदम गप्प बस आता, एकदम गप्प बस. ए बाळा, कोणी तुझ्यावर चिठ्ठीचा संशय घेत नाही. एकदम प्रामाणिक आहे. जा बाळा, तू लिहिली पेपर लिहा. बस, खूप टाइमपास केलाय. बस. मी माझा पेपर सोडवतो. अरे मी तेच म्हणतेय बाळा की तू तुझा पेपर सोडव ना. हा. निखिल, आपण तुझा पेपर सोडवू. आण. हा. म्हणजे लवकर लवकर सोडवा पेपर. अर्धा तास बाकी आहे. हा. असं. साइन ए प्लस बी किती लिहितो मी. कॉसेक कॉसेक कॉसे हा कॉसेक कॉसेक कॉसे हा हा. मॅडम अहो जवळ उघड उघड कॉपी करताय आता तुम्ही. अहो तुम्ही डायरेक्ट उत्तर सांगताय त्याला. का करताय असं तुम्ही? ते कोण? अहो, तुम्ही. अरे मी ते गोवाईन गाणं गुणगुणत होते. तुला कोणतं गोवाईन गाणं? हे गोवाईन गाणं आहे? हो मग. कसे कसे हे गोवाईन गाणं आहे? अरे हे गोवाईन फोक सॉन्ग आहे. हा, तुला काय करायचं? मला काही नाही करायचं, पण मला डिस्टर्ब होत आहे पेपर लिहिताना. आणि बरं एवढं करून पण तुम्ही चुकीचं उत्तर सांगताय. हे बघा, कॉस्बी उत्तर आहे. कॉस्बी 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 हा कॉस्बी 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 हा. अहो गोवाईन गाणं होतं ना, लगेच लिरिक्स कसे चेंज झाले मग? तुझं काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे तुझा? तुला डिस्टर्ब होत आहे? मी काही बोलत नाही आता. हा. ठीक आहे, हा. तू लिही तुझा पेपर. हा. मॅडम संपलं आता सगळं. अहो तुम्ही डायरेक्ट पेपर लिहिताय त्याचा मॅडम. तुला मी अरे बाळा, ए मी काय विद्यार्थी आहे का? मी कोणाच्याही पेपर मध्ये जाऊन बघू शकते. तुझा काय प्रॉब्लेम आहे अहो रे? या चोराच्या उलट्या बोंबा आहेत मॅडम. अहो तुम्ही पेपर लिहिताना दिसतंय मला सगळं. अच्छा, सॉरी तुला नाही नका ना असं करू मॅडम. मला अच्छा. लिहू द्या ना पेपर. तुम्ही तिथे बसा ना. हा चालेल, मी इथे बसते. हा? त्याला लिहू द्या त्याचं नाही, त्याचं. तू लिही पेपर तुझा. हा. यार दाखव ना. निखिल, तुला पुरवणी हवी होती ना बाळा? मला हा. नाही मॅडम, आधी हाय ते संपू द्या. अरे तू नाही का म्हणाला होतास मगाशी मला पुरवणी द्या म्हणून? अहो पण त्याला नकोय तर तुम्ही कशाला जबरदस्ती कर? मॅडम तुम्ही पुरवणीवर लिहिलंय काहीतरी. अरे नाही, तुझा पेपर लिही. मॅडम तुम्ही त्याला उत्तर लिहून देताय. तुझा पेपर लिही. तुम्हाला काय एवढी मदत करायची आहे त्याला? हो हो, मला पुरवणी हवे. मला अजून पुरवणी हवे. ते बघा. देत होती तेव्हा ढस तो ढस नुसता. मूर्ख. तू पेपर लिही. चल. हो मॅडम, तुमचं पुस्तक पडलं. अरे यार तायडे, याच्यात काही उत्तर सापडत नाहीये. तायडे? हा भाऊ आहे मॅडम तुमचा? तू पेपर लिही. नाही तुम्ही याची तू पेपर अच्छा, म्हणून याला एवढी मदत करताय. तू पेपर. गाईड दिलं आता त्याला. मी प्रिन्सिपल कडे कंप्लेंट करणार मॅडम. ए, तू काय माझी कंप्लेंट करणार रे? आता तुझं काय करायचं ना ते मला बघावंच लागेल. शिपाई लवकर या. हा मुलगा कधीचा कॉपी करतोय. मी? त्याला लवकरात लवकर घेऊन जायचं. ए बाळा चल. अहो पण मी नाही करत आहे ये काही. तर, ए. अहो, नाही अहो ऐका ना. ओ काका अहो ऐका. हाय बघा, हे कॉपी करतायत. या मॅडम कॉपी करतायत. ए, मी कशाला कॉपी करू? मी काय स्टुडंट आहे का पेपर लिहायला? काय पण ह्याला आत्ताच्या आत्ता घेऊन जायचं प्रिन्सिपल सरांच्या केबिन मध्ये. आणि मी 10 मिनिटात आले, कळलं? अहो ऐका. अहो मला सोडा. हे भाऊ बहीण आहे. ते कॉपी. थँक्यू. तुम्ही ओरडा यांना. पिंके, यावेळी जर बंड्या नापास झाला तर तुला आणल. हो बाबा. बाबा तुम्ही बाबा ही मुलगी अरे विथ फॅमिली कॉपी करताय तुम्ही शाळेत. मी तुमच्या सगळ्यांची कंप्लेंट प्रिन्सिपल कडे करणार आहे. ए मामा काय नाही बोलणार. अरे हे अख्खं स्किट मला मामा बनवण्यासाठी लिहिलंय यांनी.